तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच घरात दुधाची पिशवी येते, मात्र आता या दुधासाठी आता जास्त किंमत मोजावी लागणार आहे। सामान्यांच्या खिशाला आता कात्री बसेल अशी ही बातमी आहे। दुधाच्या किमतीत वाढ झालेली आहे। तसंच दूध उत्पादक संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे। दुधाच्या किमतीमध्ये 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आलेला आहे। गाईच्या दुधाची किंमत ही आजपासून 56 ते 58 रुपये इतकी होईल, तर म्हशीचं दूध आहे ते सुद्धा महागणार आहे। म्हशीच्या दुधाची किंमत ही 70 ते 72 रुपयावरनं आता 74 रुपये होणार आहे। चाऱ्याची टंचाई आहे आणि खरं तर आता उन्हाळा सुरू आहे आणि त्यामुळे एकतर उन्हाळा आहे आणि पशुखाद्याचे दर सुद्धा वाढतात। त्यात चारा आता ऐन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कमी मिळतो। जनावरांसाठी खाद्य आणायचं कुठून अशी विवंचना सध्या शेतकऱ्यांच्या मनात असते। मात्र आता त्यातच दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मार्च महिन्यामध्ये उन्हाचा पारा आता वाढला आहे। एकंदरीत सगळीकडेच राज्यामध्ये वातावरण तापतंय, ऊन वाढतंय आणि याचा परिणाम कुठेतरी जनावरांवर सुद्धा होताना दिसतोय। उन्हाचा फटका हा दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय, कारण एकीकडे उन्हाळ्यात चाऱ्याचा उपलब्धता ही कमी होते आणि त्यामुळे जनावरांना चाऱ्याची समस्या निर्माण होते। मी दावरोड येथील दूध उत्पादक शेतकरी। आमच्या जनावरांना यावर्षी पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे जनावरांना हिरवा चारा नसल्यामुळे दुधाचं जे माझं प्रमाण आहे ते घटलेलं आहे आणि पाण्याचा सुद्धा प्रश्न गंभीर झालेला आहे। त्याच्यामुळे थोडे शासनाने आमच्याकडे मदत करावी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापासून उन्हाचा पारा जो आहे तो चढलेला आणि याचा फटका सर्वाधिक दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसताना पाहायला मिळत आहे। एकीकडे हिरवा चारा मिळत नाही, दुसरीकडे पाणी टंचाई, अशा अनेक समस्या ज्या आहेत त्या शेतकऱ्यांसमोर आता उभ्या ठाकताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता प्रशासनाने तातडीने छत्रपती संभाजीनगरमध्ये चारा छावण्या सुरू कराव्या अशा मागणी जी आहे ती आता छत्रपती संभाजीनगरमधील दूध उत्पादक शेतकरी जे आहे ते करताना पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन राहुल चव्हाणसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।